भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास जर पाहिला तर अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काहींनी क्रांतीची मशाल पेटवली, काहींनी अहिंसेचा मार्ग दाखवला, तर काहींनी हिंसेच्या मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण त्या सर्वांमध्ये एक व्यक्ती अशी आहे ज्याने इंग्रजाविरुद्धच नव्हे तर भारतातील शत्रूशी देखील लढा दिला आणि स्वतंत्र भारताला एकसंघ ठेवण्याचं कार्य केलं. ते म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. नमस्कार, मी प्रदीप मडके आणि आपण पाहत आहात ब्रेन कट्टा. हा आहे शिक्षणाचा कट्टा आणि विचारांचं व्यासपीठ. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नाडियाड या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील झवेरभाई हे स्वभावाने कर्तव्यदक्ष आणि देशप्रेमी होते, तर आई लाडबाई या धार्मिक आणि संस्कारशील होत्या. लहानपणापासूनच वल्लभभाई पटेल हट्टी, जिद्दी आणि धाडसी होते. त्यांनी शालेय शिक्षण मर्यादित साधनात घेतलं, पण जिद्द होती ती मोठं काही करण्याची. शिकत असतानाच त्यांनी एकदा स्वतःच्या आजारावर उपचार करून घेतले. तेव्हाच वल्लभभाईमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती हे लोकांच्या लक्षात आलं. आपलं भविष्य हे शिक्षणात आहे हे त्यांनी ओळखलं. अनेक अडचणींवर मात करून ते लंडनला गेले आणि तेथे वकिलीचं शिक्षण घेतलं. तेथे त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि अल्प काळात उच्च श्रेणी मिळवली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात आपल्या तर्कशक्ती आणि प्रामाणिकपणामुळे ते एक आदर्श वकील म्हणून संबंध भारतभर नावाजले जाऊ लागले. पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. देशसेवेसाठी काहीतरी करणं, लोकांसाठी उभं राहणं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्या काळात भारतात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ उभी राहत होती आणि गांधीजींच्या असहकार चळवळीने वल्लभभाईंना नवसंजीवनी दिली. त्यांनी स्वतःचा प्रतिष्ठेचा व्यवसायाचा त्याग करून लोकांमध्ये कार्य करायला सुरुवात केली. 1928 मध्ये बारडोली तालुक्यात जमीन महसूल वाढवला गेला. शेतकरी त्रस्त झाले, पण या आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न होता. तेव्हा शेतकऱ्यांनी एकच नाव घेतलं, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं बारडोली सत्याग्रह आंदोलन यशस्वी ठरलं आणि तिथूनच लोकांनी त्यांना प्रेमानं हाक मारली, ती म्हणजे सरदार. 1947 मध्ये भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यानंतरचं भारताचं चित्र अवघड होतं. 562 संस्थानं, वेगवेगळे राजा महाराजे, त्यांची असणारी स्वतंत्र विचारधारा या सर्व संस्थानांना एकत्र आणणं म्हणजे अशक्य वाटणारं काम होतं. पण सरदार पटेल यांनी इच्छाशक्तीच्या जोरावरती हे कार्य हाती घेतलं. एकामागोमाग एक संस्थानांशी संवाद साधून, वेळप्रसंगी त्यांच्याशी युद्ध करून, राजकीय दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी भारताला एकसंघ बनवलं. हैदराबाद असेल, जुनागड असेल, काश्मीर सारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणात त्यांच्या कुशलतेमुळे भारताचं अस्तित्व टिकून राहिलं. ते म्हणायचे की भारताची एकता ही आपल्या अस्तित्वाची शपथ आहे. जर आपण एक राहिलो तर कुणीच आपल्याला हरू शकत नाही. अशा या महापुरुषाचं 15 डिसेंबर 1950 रोजी निधन झालं, पण त्यांची देणगी आजही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या नर्मदा किनाऱ्यावर त्यांचं भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलं, ज्याची उंची जवळपास 182 मीटर आहे आणि तो सर्वात उंच पुतळा समजला जातो. हा पुतळा केवळ धातूचा नाही, तर तो आपल्या एकतेचा, शक्तीचा आणि देशभक्तीचा प्रतीक आहे. आपण आज ज्या एकसंघ स्वतंत्र भारतात जगतो, त्या एकतेचा पाया रचणारा लोहपुरुष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्यांची निष्ठा प्रत्येक भारतीयासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. आज त्यांची 150वी जयंती, त्यानिमित्त ब्रेन कट्टाकडून या महान व्यक्तिमत्वाला शतशः अभिवादन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.